हाय फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर आज आहे शनिवार आणि आज क्रिसमसची पार्टी होती आराध्याच्या स्कूलमध्ये, दोघांची पण होती। आणि सकाळी आम्ही गेलो होतो, बापरे तर सॉरी, आम्ही गेलो होतो सकाळी 10:15 गेलो होतो, 10:30 होतं, सेम टायमिंग होतं दोघांचं। आणि आज व्हॅन नव्हती, अर्ध्या मुलांना होती अर्ध्या मुलांना नव्हती, तर ह्या दोघांना मी घेऊन गेलेले। तर तो एक मॅटर वेगळाच आहे, सांगते नंतर मी। तर आत्ता वाजलेत 1 आणि आत्ता मी आली आहे। तर हा वाला मी ड्रेस घातलेला आज, जो मला ह्यांनी गेला संडेला घेतलेला, म्हणजे 2 आठवडे झाले बहुतेक घेतला असेल। अजून एक आहे आणि हा एक, असे 2 घेतलेले। तर आज मी कसा वाटतोय मला सांगा हा वाला असा। तर फक्त नाश्त्याला सकाळी डोसे बनवलेले सगळ्यांसाठीच मी, आणि नाश्ता करून आम्ही गेलेलो आणि 2 तासच पार्टी होती, त्याच्यामुळे मग मी तिथेच थांबलेले। म्हटलं की म्हणजे लगेच जाणं येणं पण पॉसिबल नाही, आणि रिक्षाला मग खूप पैसे जातात, यायचं घरी परत त्यांना घ्यायला जायचं यायचं, असे 200 रुपये जातात। मग त्याच्यामुळे म्हटलं तिथंच थांबावं, मग मी तिथंच थांबले होते त्या दोघांना सोडून। मग मला हे म्हटले की जा तू काहीतरी खा वगैरे, तिथंच किती वेळ बसणार, आणि तुला कुठं जायचं असेल तिथं फिर मग आजूबाजूला कुठंतरी मार्केटमध्ये वगैरे। मग त्याच्यामुळं मग मी गेले मार्केटला आणि तुम्हाला दाखवते मी शॉपिंग केलेली। या दोघांना अजून दाखवली पण नाही, मी बॅगमध्ये हळूच ठेवली बाबूच्या, आणि कारण ते लोक म्हणतात तुलाच कपडे घेते आम्हाला घेत नाही, त्याच्यामुळं मग मी ह्या लोकांना दाखवलेलं नाही अजून। तर दाखवते तुम्हाला मी काय शॉपिंग केली आहे। आणि आरीवर्कचं सामान पण मी आज आणलंय। मी किती वेळ आज शोधत होते, त्यासाठीच मी मार्केटमध्ये गेलेले, नाहीतर माझी इच्छा नव्हती। आरीवर्कचं सामान मला खूप दिवसांपासून घ्यायचं होतं, ऑनलाईन व्यवस्थित भेटत नाही, त्याच्यामुळे मग मी दुकान खूप शोधत होते। तर ही फेरीवाले येतात ना, तिला डोकं खातात बाबा, शनिवार रविवार दिवसभर फिरत असतात, तर त्यांचा आवाज येतच राहील। तर दाखवते मी तुम्हाला काय काय आणलंय। ऑनलाईन काय चांगलं नाही भेटत, त्याच्यामुळे मग मी म्हटलं नको दुकानातूनच आणूया। तर मी 1-2 महिने झालं शोधते, पण तिथे जाऊन सुद्धा मला ते दुकान सापडत नव्हतं। तर आज फायनली मी ते दुकान वगैरे शोधलं आणि घेऊन आली आहे सामान, थोडंफारच आणलंय। म्हटलं बघूया कसं आरीवर्क हातानेच करतात ना, आणि आपण गमणे वगैरे चिकटवून थोडंफार करणार आहे, तर मग ब्लाऊज वगैरे खराब व्हायला नको किंवा काय। आता व्हिडिओ मी बघणार 1-2, त्याच्यानंतरच ते करणार आहे, पण आधी साध्या ब्लाऊजला मी करून बघणार आहे, नंतर मग पैठणीच्या चांगल्या ब्लाऊजवर ट्राय करणार आहे। दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने। मी थोडंसं आवरते, कारण काहीसुद्धा घरातलं काम नाही केलेलं, फक्त नाश्ता वगैरे आंघोळ वगैरे आम्ही करून सगळे निघालो बाहेर, हे सुद्धा ऑफिसला गेले। आज टिफिन नव्हता शनिवार असल्यामुळं। तर पहिले मी काम करून घेते, नंतर तुम्हाला शॉपिंग दाखवते, आणि आराध्याने पण घातलेला ड्रेस दाखवते, तिचा 2 वर्षापूर्वीचा आहे, आय थिंक का गेल्या वर्षीचा आहे। आणि असंच कंटिन्यू राहा। तर असं स्कूलमध्ये पार्टी वगैरे असते, त्याच्यामुळे मग तिला 2 वर्षापूर्वी हा ड्रेस घेतला होता, व्हाईटवाला पार्टी वेअर, तिच्याकडे नव्हता, तर तोच 2 वर्ष झालं ती घालते पार्टी वगैरे काय असेल तर। आणि आदिराजचा सेम बड्डेचा त्याला घातलेला। तर मी गेले मार्केटमध्ये आणि थोडीफार शॉपिंग केली, आणि भूक लागली त्याच्यामुळे इथे कचोरी खाण्यासाठी थांबले होते, कचोरी खाऊन घेतली, थोडंफार परत शॉपिंग केली, आणि बरोबर मग त्यांना आणायला गेले त्यांच्या वेळेत। त्यांना घेतलं, तिथे पण खूप वेळ गेला, कारण 2 गेट असल्यामुळे कुठं मुलांना नक्की सोडणार आहेत माहीत नव्हतं। आदिराजला तर मिळालं पटकन आदिराज, पण आराध्याला घ्यायला खूप वेळ गेला, ह्या गेटवरून त्या गेटवर पळावं लागलं, सगळ्याच पॅरेंट्सला तसे झालं। आणि नंतर मग आम्ही फायनली घरी आलो। तर हे बघा, आदिराजला हे बलूनचं गन मिळाली आहे, तर ती एक मिळाली आहे, कॅडबरी मिळालेल्या आहेत, परत हा एक नोटपॅड असतो तो लिहायचा, ते एक मिळालेलं आहे आदिराजला। आणि आराध्याला असं बसच्या ह्याच्यामध्ये जशी बस असते तशीच कंपास मिळाली, मॉडेल ते बसचं, तर खूप छान आहे तिचे पण कंपास। असं सगळं गिफ्ट दरवर्षीच त्यांना ख्रिसमस पार्टीला मिळत असतं। तर घरी आल्यानंतर मग मी सगळी कामं केली। तर सकाळी डोसे केले होते नाश्त्याला, त्याच्यामुळं पीठ शिल्लक होतं, मग आत्ता पण डोसेच केले, त्या दोघांना गरम गरम डोसे करून दिले, चटणी तर सकाळचीच होती, आणि माझ्यासाठी पण करून ठेवले। आणि नंतर मग मी भांडी वगैरे किचन आवरायला घेतलं। तर झालं असं होतं की व्हॅन नव्हती, आराध्याला जी व्हॅन सोडायला जाते किंवा आदिराजला,
ते रात्रीच गावी गेले होते आणि त्याच्यामुळे ह्या दोघांना व्हॅन नव्हती, अर्ध्या मुलांना व्हॅन नव्हती आणि अजून 2 बस आहेत. त्या बसचे ड्रायव्हर असल्यामुळं ते सोडणार होते, त्यांच्या व्हॅनमध्ये जी मुलं जातात त्यांना ती लोकं सोडणार होती. तर मग मला त्यांनी सांगितलं होतं ह्या ड्रायव्हरांनी की मी त्या दोन्ही व्हॅनमध्ये ॲडजस्ट करा मुलांना. तर मी कॉल केलेला तर तो मुलगा बोलला की नाही होणार ॲडजस्ट, खूप मुलं येते, तुमचं तुम्ही घेऊन जा. त्याच्यामुळे मग मला अशी धावपळ करावी लागली आणि मग तिथं गेल्यानंतर पण माझी त्या ड्रायव्हरसोबत बाचाबाची झाली. कारण मी म्हटलं तुम्ही अर्ध्या लोकांना व्हॅन ठेवली आणि अर्ध्या लोकांना तुम्ही सांगाल पेरेंट्स लोकांनी घेऊन जा, असं कसं म्हटलं तुम्ही? सगळ्यांनाच सांगायचं ना की तुम्ही तुमचं जावा म्हणून, किंवा सगळ्यांनाच ॲडजस्ट करायचं. आम्ही काय प्रत्येक वेळेसच ॲडजस्ट करायचं का? कारण खूप वेळा आधीची प्रॅक्टिस होती ना, तेव्हा पण व्हॅनवाल्यांनी आम्हाला व्हॅन ठेवली नव्हती आणि आम्हाला सोडावं लागायचं. तर एवढं पण नाही की पैसे खूप जातात रिक्षाला, 200 रुपये जातात आणि मग हे महिन्याचं जेवढं आहे त्यांचं फी तेवढी घेतातच. मग ती का कमी करत नाहीत? ही लोकं कमी करत नाहीत त्याच्यातले पैसे. आणि असं आम्हाला सारखं ह्यांना काय असेल स्कूलमध्ये की टायमिंग वेगळा आहे, आम्हाला मुलं काय ॲडजस्ट होणार नाहीत, तुम्ही आणायला जा किंवा तुम्ही घ्यायला जा असं सांगतात. मग माझं काल लय डोकं फिरलं. म्हणलं अर्ध्या लोकांना तुम्ही व्हॅन ठेवली आणि अर्ध्या लोकांना, म्हणजे आम्ही वर्किंग नाही, आम्ही घरी असतो म्हणून आम्ही सारखे हेलपाटे घालायचे का? आणि वर्किंग जे आहेत किंवा दुसरे काय आहेत त्यांना तुम्ही व्हॅन ठेवणार? मग असं कसं केलं? त्यांच्याकडून सेम पैसे घेताय, आमच्याकडून पण सेम पैसे घेताय ना, असं करून मी खूप तिथं त्याला बोलले. पण जे मेन आहेत ना ते नव्हते, तेच गावी गेले होते. ते गावावरून आल्यानंतर मी हा विषय मांडणार आहे. कारण पॅरेंट्स लोकांचं आणि आमचं तिथं पण झालं बोलणं की दरवेळेसच ते ड्रायव्हर असं करतात की, आणि सगळ्यांच्या व्हॅन आलेल्या, असं नाही की कोणाची व्हॅन आली नव्हती, लाईनीने सगळ्या व्हॅन स्कूलच्या बाहेर उभ्या होत्या. म्हणजे सगळीच ड्रायव्हर लोक मुलांना घेऊन आली होती पार्टीसाठी. टायमिंग एक असल्यामुळे सगळं व्यवस्थित होतं, मुलांना आणणं वगैरे. तरी पण ह्यांनी अशी नाटक केली, त्यामुळं माझं डोकं लय फिरलेलं. कारण काय होतं ना, मग अशी सगळी कामं वगैरे राहतात, आपली धावपळ होती आणि शिवाय पैसे पण जातात. हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि महिन्याला त्यांचे जेवढे पैसे ठरलेले असतात तेवढे तर आपल्याला द्यावेच लागतात. आपण त्याच्यामध्ये काय कमी जास्त करतो का? नाही करत. मग त्यांनी असं करतात, ते नाटक करतात. आणि सगळ्यात जास्त फी व्हॅनची कोणाची असेल तर आमच्याच मुलांची, म्हणजे आमच्या मुलं जी स्कूलला जातात ना त्या स्कूलची. बाकी स्कूल आहेत ना त्या ह्याच्यापेक्षा लांब लांब आहेत, तरी पण त्यांची व्हॅनची फी खूप कमी आहे, खूप म्हणजे खूप कमी आहे. सगळ्यात जास्त आमचीच फी आहे. आम्ही कमी करा म्हटलं तरी ते लोक करत नाहीत. मग आम्ही जेवढे देतो ना, तुम्ही बोललाय तेवढं देतोय ना, मग तुम्ही असं नाही करायला पाहिजे, हे माझं मत आहे. तर आता जाऊ द्या, ते आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलणारच आहे, दुसरे पण पॅरेंट्स बोलतीलच. तर असा सगळा मॅटर झालेला. तर आता ह्यांना आहे 8 ते 10 दिवस सुट्टी आहे, कारण त्यांचं स्कूलच ख्रिश्चन आहे. तर तिथले बरेचसे म्हणजे शिक्षक पण ख्रिश्चनच आहेत. मग त्यांची सुट्टी असतेच दरवर्षी, 10 दिवस तरी असतेच त्यांना. आता 10 दिवस ही लोक खूप म्हणजे खूप डोकं खाणार आहेत दोघं पण. मग शाळेला सुट्टी असली ना, 1 दिवस शनिवार किंवा रविवार, तरी पण एवढे दमवतात ना. आता 10 दिवस कसं होणार आहे काय माहिती. तर खूप लेट झाला होता मला जेवायला. मग डोसे आणि चटणी मी खाऊन घेतलं. आता तुम्हाला दाखवते मी काय शॉपिंग केली आहे ती. तर बघा, हा वाला एक सँडल मी घेतलेला आहे, जो की मला बघितल्याच आवडलेला. मी अजून 2-3 ट्राय केले. मला फुल सँडल हवा होता पण तिथे नव्हता आणि अगदी बजेटमध्ये बसला आहे हा. त्या मानाने मला बरा वाटला, म्हणजे स्वस्तच वाटला. तरी काय झालं किंवा त्याचं बाजूचं वगैरे निघालं तर मी त्यांना सांगितलं आहे. तर ते म्हणले की तुम्हाला फ्रीमध्ये मी रिपेअर करून देतो. आता बघूया कसा निघतोय, काय होतं आहे. तर परत दाखवते. हा एक टॉप घेतला आहे जीन्सवर घालण्यासाठी. तर असं काहीतरी मी पहिल्यांदाच ट्राय करते आहे. स्लीवलेस आहे आणि मोठा आहे, म्हणजे खाली लेंथ त्याची खूप मोठी आहे. तर बघूया आता घातल्यानंतरच कळेल कसा दिसतोय जीन्सवरती प्रॉपर. कपडा खूप छान आहे म्हणून मी घेतला आणि अगदी 200 रुपयालाच मिळाला आहे हा टॉप, त्यामुळे मग मी घेतला. आणि आरीवर्कचं सामान हे बघा, जी आपली डायमंडवाली चेन असते ती. आता हे मीटरवर सामान मिळतं, तर 25 रुपये आय थिंक मीटर होती ही. तर ही मी घेतली आहे 4 मीटर आरीवर्कसाठी. आणि हा ग्ल्यू घेतला आहे. तर ग्ल्यू 1 लागेल की 2 आता मला पण नाही माहिती. मी तर सध्या 1च आणला आहे. बघूया पुढे केल्यानंतरच आपल्याला आयडिया येईल. तर हा एक ग्लू मला आय थिंक 60 रुपयाला मिळाला. त्याच्यामध्ये ही बॉल चेन एकदम छोटीवाली आहे ती घेतली आहे. मला तिथे कळतच नव्हतं, आपण पहिल्यांदाच घेत होतो ना,
कोणतं सामान घ्यायचं आणि काय घ्यायचं मला कळतच नव्हतं. मी यूट्यूबला थोडंफार बघितला एखादा व्हिडिओ आणि त्याप्रमाणे ह्या 2 वस्तू घेतल्या आणि ही कमी होती. 10 रुपये मीटर होती ही चेन. आणि हे 2 पॅचेस घेतलेत. 2 नाहीत, 5-6 आहेत. तर या कलरचा ब्लाऊज आहे ना, म्हणून या कलरचे घेतलेत. आता ते बोलले मला की हे शिवलं तर बेटर होईल चिकटवण्यापेक्षा. ह्याला शिवण्यासाठी पण बघा होल आहेत साईडून. तर करूया, ट्राय करूया, काय होतं आहे बघूया. तर आज सारखी लाईट जाते ना, त्याच्यामुळे व्हिडिओ आपला लेट येतो या. लाईट पण जाते आणि त्यामुळे वायफाय पण जातो आहे ना, तर लेट येतो आहे. सो थोडंसं समजून घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला सांगा की असं आरी वर्क करणं योग्य आहे की नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.